नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी 2025 या वर्षामध्ये तुम्हाला मृत्यू देण्याचा प्लॅन तयार करत आहे हा नातेवाईक. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. तुमच्या घरात गद्दार आहेत, सावध राहा. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे कुंभ राशीच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वर्ष 2025मध्ये काही लोक तुम्हाला संकटात आणण्याचा विचार करत आहेत. हे लोक तुमच्या आजूबाजूलाच आहेत. तुमच्या डोळ्यावरील विश्वासाची पट्टी दूर करून तुम्हाला सध्याची ओळख करून देणार आहोत. या तिघांच्या नावांची आणि त्यांची खरी ओळख अशी होत असेल. त्यांनी तुमच्यासाठी काय षडयंत्र रचलं आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराज अशी कमेंट करा. त्यांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये म्हणाल श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तांवर स्वामींचा कायम आशीर्वाद असेल. तुमचे ग्रह आणि तारे अनुकूल होत आहेत. राहू जो तुम्हाला त्रास देत होता 2025मध्ये तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे. म्हणजे शनिदेवांची कृपा तुमच्यावर होणार आहे. थोडक्यात म्हणजे काय सांगायचं तर तुमच्यासाठी संधी निर्माण होत आहे. तुम्ही मोठे यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात. पण हे 3 लोक जे आहेत तुमच्या स्वप्नांवर आघात करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. ते तुमचं मोठं नुकसान करू शकतात. हे लोक तुमच्यासमोर खूप जवळच्या आणि चांगले बनवून वावरतील. त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावर संशयसुद्धा येणार नाही. असे लोक आहेत तुमच्यासोबत. असे लोक तुमच्यासोबत कधीही ठेवू नका. कारण ते तुम्हाला गोड बोलून तुमच्यासोबत राहत आहेत. तुम्हाला त्यांच्या फसवणुकीची कल्पनासुद्धा येणार नाही. पण वास्तवात होतेच. तुमच्या मोठे ते धोकेबाज असतात. म्हणूनच आपण त्यांची नावे जाणून घेऊया. त्यांना आपण आपल्या जीवनातून दूर करायला हवं. कारण जोपर्यंत ते लोक तुमच्या आजूबाजूला असतील तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाहीत. 2024पर्यंत तुम्ही खूप काही शिकला. अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला विश्वासघातसुद्धा केला. पण तरीही तुम्ही त्यांना कधी पण एक संधी दिली. पण लक्षात ठेवा, जसा कडुलिंबाचा वृक्ष हे त्याची सर येत नाही, तसेच काही लोक कधीच बदलत नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा स्वभाव तोच राहतो. काही वेळा लोक चांगल्या गोष्टी बोलून मग परत तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. तर असे लोक तुमच्या आयुष्यात नको आहेत. तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करता, पण त्यांचा परिणाम असा होतो की हे लोक तुमचं पुन्हा एकदा नुकसान करतात. ते नुकसान आपल्या लक्षात पण येत नाही असं नुकसान करून देतात. त्यामुळे या लोकांना आपल्यापासून लांबच ठेवायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला या लोकांची नावे सांगणार आहे. तर ते नावे कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचे दूर करा. कारण तेच तुमचे खरे नुकसान करत आहेत. खूप मोठा धोका होतो आणि त्या धोक्याला आपण सहनसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे आपण निराशेच्या भावनेमध्ये जातो आणि स्वतःच आपल्या आयुष्यात उद्ध्वस्त करून घेतो. आम्ही तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहोत. कारण 2025पासून तुम्हाला खूप मोठे अपेक्षा आहेत. तुम्ही खूप स्वप्न कुटुंबासाठी काही ठरले आहेत. तुमच्यासाठी ही खुशखबरी आहे आणि समाजासाठी काय मोठं करण्याची इच्छा आहे. कारण तुमची विचारसरणी खूप मोठी आहे. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार नाही तर इतरांसाठीही, मित्रांचाही, घरच्यांचा, सगळ्यांचा तुम्ही विचार करता.
त्यामुळेच तुम्ही आयुष्यात प्रगती करता. तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तो खूप विनम्र आहे. तुम्ही खूप सुसंस्कृत आहात. ते तुमच्या राशीच्या स्वभावामध्येच लिहिलेलं आहे. तुमची राशीमध्येच या सर्व गोष्टी सामावतात. तुमचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ, दयाळू असा आहे. तुमचं हृदय खूप कोमल आहे. तुम्ही कधीही कोणाचं मन दुखवू इच्छित नाहीत. इतकं की जर कोण एखाद्या ला प्रेमाने दुखवलं तरी तुम्हाला त्याची माफी मागावी असं वाटतं. तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्याचं हृदय खरोखरच महान आहे आणि त्यामुळे तुमच्यात परमात्मा वास करतो. तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे इतकं विश्वासू आहे की कोणालाही तुमच्यावर मनापासून विश्वास वाटतो. पण खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ती तुमच्यासारखे नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण ते अस्तिनातील साप आहे. ते खूप मोठे फसवे आणि गद्दार आहेत. ते फक्त तुमच्याच पाठीमागे राहतात, कारण त्यांना तुमचे शोषण करायचं तिचं असतं. तुमच्या पैशाचं किंवा तुमच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो. म्हणूनच ते तुमच्यासोबत राहतात. तुमच्या आसपासचे नातेसंबंधच आहेत ते खोटे आहेत. या लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 2025मध्ये तुम्ही येताना तुम्ही तुमच्या आयुष्यातून दूर करायला हवेत या लोकांना. नाहीतर हे लोक एखाद्या वाळवीसारखं तुमचं आयुष्य पोखरून खातील. तुम्ही ज्योतिषशास्त्रामधील शास्त्रज्ञांच्या मागे जाल, तांत्रिक बाबाकडे जाल, वास्तुतूल उपाय आजमावाल. तुम्ही सतत विचार कराल की तुम्ही कुठे चूक करत आहात आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होत नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की या मागचं कारण हेच लोक असतील. त्यामुळे त्यांना वेळेत ओळखा आणि तुमच्या आयुष्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच लवकरात लवकर बाहेर काढून टाका, नाहीतर ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील. मित्रांनो, आयुष्यात धोक्याची खासियत ही असतेच की तो नेहमी आपल्याच माणसांकडून मिळतो. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. 2025 हे असे अनेक स्वप्नात पूर्ण करण्याचं वर्ष आहे, मेहनतीचं वर्ष आहे आणि उद्दिष्ट प्राप्तीचं वर्ष आहे. लक्षात ठेवायच्या गोष्टी पाहिले तर स्वतःच्या उद्दिष्टासाठी स्वतःवर अवलंबून राहा. तुम्ही स्वप्न पाहिले आहे. तुमचा मोठा धारणांमुळे तुम्ही काहीतरी करण्याचं ठरवलं आहे. पण जर तुम्ही या गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर ही तुमच्यासाठी मोठी चूक असेल. तुम्ही ज्याच्यावर अवलंबून राहाल तेच भविष्यात तुमच्या मार्गात अडथळे आणणार आहेत. म्हणजेच 2025मध्ये कुठल्याही परिस्थितीत व्यापारात पारदर्शक करू नका. तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं लवकरात लवकर मानता. पण हेच तुमची कमजोरी आहे आणि त्याचा फायदा घेणं म्हणजे तुमच्या पार्टनरचा तुमच्या मोठे नुकसान करू शकता. तुमचा पार्टनर तुमच्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. लोक फक्त स्वतःचा विचार करतात. त्यामुळे तुमचे पुढचे पाऊल कधीही कोणाला न सांगता उचलले पाहिजे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही एकटे नाहीत, कारण परमात्मा नेहमी तुमच्यासोबत आहे. भगवंताला वेळ द्या. आपल्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण देवासाठी वेळ काढत नाहीत. मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करणे, देवाला पाणी वाहणे किंवा 2 मिनिट ते काढत नाहीत तर तुम्ही देवासाठी वेळ दिला तर परमात्मा तुम्हाला नेहमीच आधार देतील. जेव्हा तुमच्यावर संकटाचे मोठे डोंगर कोसळेल तेव्हा परमेश्वर नक्की तुमच्यासोबत उभे असतील, हे लक्षात ठेवा. त्याची हमी आम्ही तुम्हाला देतो, त्याची हमी. त्यामुळे आयुष्यात तुम्ही कधी स्वतःला एकटे समजू नका आणि प्रत्येक पाऊल हे विचार करून टाका, काळजीपूर्वक टाका.
कारण याची तुम्ही काळजी कधीच करू नका की लोक काय म्हणतील. सर्वात मोठी चूक म्हणजे लाज. लोक काय म्हणतील हा विचार आजच्या काळात पैसा असलेल्या माणसाला सर्वत्र म्हणजेच सर्व मान सन्मान होतो. मग तो पैसा कोणत्याही प्रकारे कमवलेला का असाना. आम्ही तुम्हाला पैसा कमवण्याचा सल्ला देत नाहीत, पण हे सांगत आहोत की कोणतीही काम हे लहान आणि मोठं नसतं. म्हणजेच एखादं काम तुम्ही करायला गेलात तर ते काम कोणतंच लहान आणि मोठं नसतं. अशा काळात प्रत्येक माणूस काही ना काही मार्गाने पैसे कमवू शकतो. त्यामुळे हातावर हात ठेवून बसण्यात काहीही उपयोग नाही. लोकांच्या टीकेला प्रेरणा बनवा. लोकांनी जी टीका केलेली आहे त्याला तुम्ही त्याची प्रेरणा बनवा. आणि 2025 असा का असेल जिथे लोक तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील, ते तुम्हाला ताण देतील, तुमच्या पैशाच्या आणि गोष्टींच्या कमतरतेचा फायदा घेतील, तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न सुद्धा करतील. पण याच गोष्टींना तुमची प्रेरणा बनवा. जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतील तेव्हा त्याचे उत्तर तुम्हाला तुमच्या यशाने द्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे यश प्राप्त करून घ्या आणि त्या लोकांना तुम्ही उत्तर द्या. विषयासाठी प्रेरणा लोकांच्या नकारात्मक शब्दांना तुमचं बळ बनवा. तुम्हाला बसून रडायचं नाही, तर त्याच गोष्टीवर मेहनत करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. 2025मध्ये असा यशाचा डोंगर उभा करायचा की जो कोणीही आजपर्यंत साध्य केला नसेल. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काही मोठं करण्यासाठी तुम्हाला 100 वर्ष जगण्याची गरज नाही. एका संधीचा योग्य उपयोग केला तर तुम्ही इतिहास घडवू शकता. जितकं आयुष्य तुम्ही जगाल त्यातच काहीतरी करून दाखवा की दुनिया ही 100 वर्ष लक्षात ठेवेल. जर तुम्ही तुमचं हे वाक्य समजून घेतलं तर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की मी हे काम उद्या करतो. कारण मित्रांनो, आयुष्य काही दिवसांचं आहे. त्यातले 2 दिवस तुमच्या बाजूने असतील तर 2 दिवस तुमच्या विरोधात असतील. वाईट काळापासून तुम्हाला काही संदेश. जेव्हा तुमची चांगली वेळ चालू असेल तेव्हा अहंकार करू नका. जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. सुखानंतर दुःख येतच हे ठरलेलं आहे. 2024मध्ये तुम्ही खूप काही सहन केलं होतं. आयुष्यात दुःखाने तुम्हाला त्रास दिला आहे. आपल्या नेहमी काही बाहेर मिळून त्यांनी स्वप्न तोडले आहेत, म्हणून त्याचे फळही मिळाले नाहीत. पण आता खूप दुःख सहन झालं आहे. आता बदल निश्चित आहे आणि चांगले दिवस येणारच आहेत. 2025मध्ये सावध राहण्याचं कारण तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये काही लोक अडथळा आणू शकतात. 3 प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात बिघडू शकतात. नकारात्मक लोक हे नेहमी आपल्या आयुष्याची तक्रार करत असतात. त्यांना असं वाटतं की त्यांच्याजवळ काहीच नाही. म्हणजेच असे लोक तुमच्या आयुष्यात अजिबात सुद्धा ठेवू नका. म्हणजेच तुम्ही इतरांसाठी ही सहानुभूती ठेवतात. तुम्ही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहात. पण तुमच्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती आहे, त्याला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे. जर त्याचा फायदा होत असेल आणि त्याच वेळी दुसऱ्याचा तोटा होत असेल तरीही त्याला त्याचं काहीही दुःख वाटणार नाही. तरी ही सामान्य गोष्ट आहे की भविष्यात असा व्यक्ती तुमच्यासाठी घातकसुद्धा ठरू शकतो. अहंकाराने भरलेल्या रावणाचीही काही चालले नाही. आपण तर साधे माणसं आहोत. त्यामुळे जर तुम्ही आपल्या आजूबाजूला खूप जास्त अहंकार असलेल्या, स्वतःच्या मोठेपणात मग्न राहणारा, सतत मी हे करून दाखवेन, मी ते करून दाखवीन असं सांगणारा व्यक्ती असेल तर असा गर्विष्ठ व्यक्तीशी तुम्ही नाते ठेवण्यात काहीही अर्थ नाही. माणसामध्ये विनम्रता असावी. जर त्याने आयुष्यात काही मिळवलं असेल
तर त्याचं सगळं श्रेय परमेश्वराला द्यावं. त्यांनी ही गोष्ट म्हणायला हवी की माझ्याकडे जे काय आहे ते महादेवांच्या कृपेमुळे आहे आणि जे काय आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे. आणि जर अशा विचारस्मरणीय यांच्या आधारावर आयुष्य जगलं गेलं तर माणूस खूप काही प्राप्तसुद्धा करू शकतो. अहंकारी व्यक्ती आणि स्वभाव, आपलं वागणं आपल्या नातेसंबंधांना हे संभावतो. त्यामुळे 2025मध्ये अहंकारी व्यक्तीच्या आजूबाजूला जाऊ नका. आता त्यातील लोकांच्या नावाबद्दल बोलूया. 2025मध्ये ज्या व्यक्तींपासून तुम्हाला धोका आहे, तो तुम्हाला संपवण्याचा विचार करत आहे, त्याचं नाव अक्षराने सुरू होतं, ते म्हणजे टी. इंग्रजीतील अक्षराने कोणत्या विषयाचे नाव ठेवतो तुमचे यश पाहून जळतो. तर वेळ मिळाला की हे लोक फक्त इतरांची मजा करत बसतात. जर तुम्ही 2025मध्ये अशा लोकांसोबत राहिलात तर तुमची मानसिकता नकारात्मक राहून होऊ शकते. कारण जसा संग तसा रंग, म्हणजेच ज्याच्यासोबत आपण राहतो त्याच्या सवयी आपल्यात येऊ लागतात. आचार्य चाणक्य म्हणतात की नकारात्मक लोक कधीही सकारात्मक परिणाम मिळवू शकत नाहीत. भयाने ग्रस्त झालेले लोक हे कोणतेही काम घाबरतच करतात. त्यामुळे अगदी छोटंसं काम त्यांना छोटंसं कामसुद्धा मोठं भार वाटू लागतं. अशा लोकांची संगत तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. पण एखादं मोठं कामही आपण सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सकारात्मक ठेवून केलं तर ते काम आपल्यासाठी लहान वाटू लागतं. 2025मध्ये त्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा ज्याची विचारसरणी नकारात्मक आहे, म्हणजेच मन नेहमी नकारात्मकतेने भरलेलं आहे. कारण अशा प्रकारच्या माणूस तुमच्यासाठी जो पदार्थ ठरू शकतो तो 2025मध्ये तुमचे मार्ग मिळतील. सर्वात मोठा अर्थ आपण बनणार आहोत. म्हणून मग तो तुमचा जवळचा मित्र असो किंवा तो नातेवाईक असो, अशा व्यक्तींपासून हातभर लांब राहणे तुमच्यासाठी योग्य राहील. आपल्या आयुष्यात काही लोक अहंकाराने सुद्धा असतात. आता हे अहंकारी लोक कोण असतात हे समजून घ्या. हे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे असतात. इतरांच्या भावना पण त्यांना काहीच महत्त्व नसतं. त्यांचा स्वार्थ साधण्यात सुद्धा ते मग्न असतात. आणि हे लोक तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यात पण असू शकतात. तुम्ही कधीही स्वतःच अनुभवलं असेल की हा व्यक्ती असा कसा आहे. जर तुम्ही एखाद्या तडपडणाऱ्या प्राण्याला रस्त्यावर पाहिलं तर तुमच्या मनात वेदना निर्माण होतात, तुमच्यावर नजर ठेवतो. त्यामुळे कधीकधी अचानक तुमचं स्वास्थ्य खराब होतं. कधीकधी अचानक चिडचिडेपणा येतो. आयुष्यात त्या व्यक्तीचं सावट तुमच्यावर येत असेल, तुमचं काम करण्याची इच्छा होत नाही. जर तुमच्यासोबत अशी काही कामे बिघडली असेल तर मागे या अक्षरामध्ये सुरू होणारा व्यक्ती असू शकतो. हा व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच आहे, ज्याचं वय सुमारे 25 ते 35 वर्ष दरम्यान आहे. त्याचा रंग सावळा आहे. तो एक पुरुष आहे. हा व्यक्ती तुमच्याबद्दल, तुमच्या व्यापारातील प्रगतीबद्दल, तुमच्या घरातील देऊन विधानाबद्दल, गुप्त माहिती बद्दल सुद्धा जाणून घेण्यासाठी व्यवस्थित तत्त्व म्हणून या व्यक्तीपासून थोडंसं सावध राहा. तुमच्यासमोर अजून एक व्यक्ती आहे जो अत्यंत नकारात्मक आहे, ज्याचं अक्षर ग अक्षराने सुरू होतं, म्हणजेच इंग्रजीतील जी. हा व्यक्ती तांत्रिक क्रियांमध्ये खूप जुना खेळाडू आहे आणि त्याने तुमच्यासाठी खूप मोठी तांत्रिक क्रिया केली आहे. याच्या नकारात्मक स्वभावामुळे हा आयुष्यात काहीच करू शकला नाही आणि आता
तुमचे यश पाहून याला असं होतं, याचं नाव ग वरून सुरू होत आहे. तो तुमच्या तांत्रिक उपाय करण्याचा तुमच्यावर प्रयत्न करत आहे, पण तुमचे मनोबल खूप उंच आहे, कारण तुम्ही हनुमानजींचे भक्त आहात. त्यामुळे या व्यक्तींपासून लांब राहा, तुमचं संरक्षण होईल. तुम्ही हनुमानजींची पूजा करत राहा. आता लक्ष द्या, दुसऱ्या व्यक्तीचे नाव सांगते, जो अत्यंत अहंकारी आहे. ज्याचं नाव इंग्रजीतील के अक्षराने सुरू होतं. हा पुरुष असू शकतो किंवा महिला देखील असू शकते. तुमच्यासाठी त्याच्याकडून भयंकर धोका आहे. अहंकारीचा प्रचंड आहे. त्याला स्वतःहून वर कोणीही अडवत नाही. जर तुम्ही स्वतःच्या वर पोहोचलात तर प्रत्येक प्रयत्न करेल तुम्हाला पुन्हा खाली आणणार. तुम्ही याच्याकडे खूप पैसा आहे. त्याच्या पैशाच्या ताकदीमुळे हा तुमच्या विरोधात मोठा षडयंत्रसुद्धा असू शकतो. म्हणून या नावाच्या व्यक्तींपासून सावध राहा, कारण हा तुमच्यासाठी खूप मोठा धोका ठरू शकतो. ही महिला व पुरुष दोघे असू शकतात. 2025मध्ये तुम्हाला यांच्यापासून खूप जपून राहायचं आहे. या व्यक्तींकडे पैशांची ताकद असल्यामुळे ते खोटे आरोप तुमच्यावर लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला कोर्ट कचेरीत जावं लागेल. अशा प्रकरणातून बाहेर पडण्याचे 2025 तर काय, तुमच्या आयुष्यातील अनेक वर्ष मारण्यात निघून जातील, पण कोर्टाचे निकाल लागणार नाहीत. त्यामुळे वेळेवर सावध व्हा आणि या नावाच्या व्यक्तींपासून लांब राहा. त्यांच्यासोबतच तुमचे कोणतेच राज शेअर करू नका. हा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल, तर कुठले तरी संभाषण वळवून तुमच्यासाठी त्यांच्यापासून लांब राहा. हे 3 लोक खूपच घातक आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. ही विनंती तुम्हाला आमच्याकडून खास आहे. जर तुम्हाला यश आणि धनप्राप्ती करायची असेल तर काही उपाय आहेत. पाण्यात थोडेसे काळे तीळ घालायचे आहे, थोडं कच्चं दूध घालायचं आहे आणि हे मिश्रण तयार करा आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. 2025मध्ये दर शनिवारी हा उपाय करा. यामुळे तुम्हाला जबरदस्त धनलाभ होईल, इतरांचे आशीर्वाद मिळतील आणि भगवान लक्ष्मीनारायण तुमच्यावर कृपा करतील. देवतांचे वास असतील. त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. जर तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा. जेणेकरून शनिदेवांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत व रहस्यमय माहिती तुम्हाला येत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.